ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या जामखेड शाखेत तालुक्यातील गोरगरीब ऊसतोड मजुरी करणारे सेवानिवृत्त कर्मचारी यांनी पोटाला चिमटा देऊन पै करून आपल्या ठेवी पतसंस्थेत ठेवल्या। 6 महिन्यापासून बँका बंद आहेत, त्यामुळे ठेवीदार चिंतेत आहे। अनेक ठेवीदारांच्या मुलामुलींची लग्ने रखडली आहेत। अनेकांना आजारपणात उपचारासाठी पैसे नाही, मुलामुलींची शिक्षणे थांबली आहेत, यामुळे ठेवीदार चिंतेत आहेत। आत्तापर्यंत तालुक्यातील 5 जणांची मानसिक धक्क्यातून 5 जण दगावले। त्यांच्या कुटुंबियांना आणि ठेवीदारांना न्याय देण्यासाठी शनिवारी भव्य मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं। तरी ठेवीदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी केलं। यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे म्हणाले, या संस्थेकडून ठेवीदारांची फसवणूक झाली आहे, या संस्थेची चौकशी करावी आणि कर्जत जामखेड मतदारसंघातील ठेवीदारांसह सर्वच ठेवीदारांचे पैसे परत मिळावे। यासाठी आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। त्यामुळे ठेवीदारांमध्ये न्याय मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली होती। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर मोलमजुरी करण्याची वेळ, मुलामुलींच्या उच्च शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी विश्वासाने अनेकांनी सुरेश कुटे यांच्या ज्ञानधारा पतसंस्थेत आपल्या आयुष्याची पुंजी ठेवली। स्वतः पोटाला चिमटा काढून मोलमजुरी करून सेवानिवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य व्याजाच्या पैशावर गुजराण करावी म्हणून जामखेड परिसरातील ठेवीदारांनी ज्ञानराधा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जामखेड शाखेत जामखेड आणि परिसरातील 6500 ठेवीदारांचे 90 कोटी रुपये ठेव आहेत, त्या लवकरात लवकर मिळाव्या अशी मागणी आहे। त्यामुळे शनिवारी मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन रमेश आजबे यांनी केलं। प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड। ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बीड शाखा जामखेड ही बँक गेले 1 वर्षापासून बंद आहे। बंद असल्यामुळं अनेक लोकांचे, अनेक ठेवीदारांचे पैसे या बँकेत अडकले आहेत। पैसे अडकल्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। तर हे पैसे देण्यासाठी आम्ही अनेक वेळा पोलीस स्टेशनमध्ये गेलो, SP ना भेटलो आणि हे पैसे आम्हाला लवकरात लवकर कसे मिळतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। यासाठी आम्ही शनिवार दिनांक 21/9/2024 ला एक भव्य मोर्चा आयोजित केला आहे आणि या मोर्चासाठी सर्व जामखेडकरांच्या ठेवीदारांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती। ज्ञानराधा मल्टीस्टेट बीड शाखा जामखेड या संदर्भात मागील 8 दिवसापासून आमचा पाठपुरावा चालू आहे। मागच्या 2 महिन्यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात पोलीस स्टेशन जामखेड या ठिकाणी आम्ही पाठीमागच्या दिवसामध्ये बरेच पुरुष, बरेच महिला आम्ही ठेवीदार त्या ठिकाणी गेलो। चौकशी केली असता गुन्हा जामखेडलाच होता, वर्ग केला नव्हता। त्यानंतर 2 दिवसांनी SP साहेबांची वेळ घेऊन त्या ठिकाणी भेट घेतल्यानंतर गुन्हा वर्ग झालेला आहे अहमदनगरला। ही पहिली पॉझिटिव्ह चांगली बातमी आहे की गुन्हा नगरला वर्ग झाला आहे। दुसरा विषय, मागच्या 4-5 दिवसापासून आम्ही बऱ्याच बैठका शहरामध्ये असेल खेडेगावामध्ये घेतलेल्या आहेत। खूप चांगला रिस्पॉन्स ठेवीदारांचा त्या ठिकाणी येत आहे आणि आज विषय आपल्यापुढे येण्याचं कारण की उद्या सकाळी ठीक 10 वाजता शनिवारी मोठ्या स्वरूपाचा रस्ता रोको मोर्चा आपण जामखेडला आयोजित केला आहे। माझी सर्व ठेवीदारांना विनंती आहे की आपण हजारोच्या संख्येने मोर्चामध्ये सामील व्हावे। त्याचं कारण असं की मागच्या काळामध्ये नगर अर्बन बँकेचा सुद्धा असाच घोटाळा उघड होता, त्याच्यावर प्रशासक ठेवल्यामुळे ठेवीदारांचे पैसे सुरळीत यायला लागले आहेत। त्याच पद्धतीने ज्ञानराधा मल्टीस्टेट बीड ची शाखा जामखेडवर किंवा संपूर्ण ज्ञानराधा मल्टीस्टेटवर त्या ठिकाणी सरकारी अधिकारी नियुक्त केल्यानंतर आपले पैसे निघतील, मार्ग सुरळीत होईल। हे पैसे मिळवण्याकरता आपण उद्याच्या मोर्चात हजारोच्या संख्येने सामील व्हावे ही आग्रहाची विनंती। जामखेड शहरात फिरत असताना बरेच ठेवीदार पुढे येत नाहीत, 25 ते 30%। माझं नाव कळल, मी टाकलेले अमाऊंट कळल, कुठेही आपण वेळ न घालवता कधी ना कधी आपल्याला सामोरे यायचंय। त्यामुळे आता नाही तर कधी नाही, आपण उद्या आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती, आपण मोर्चात सामील व्हा आणि हजारोच्या संख्येने सामील व्हा। धन्यवाद। मी सर्व ठेवीदारांना एक विनंती करतोय की उद्या आपण शनिवारी ज्ञानराधा बँकेपासून खर्डा चौकापर्यंत मोर्चा ठेवलेला आहे आणि या मोर्चामध्ये आपण जास्तीत जास्त म्हणजे प्रत्येकाने आलंच पाहिजे, कारण आपल्या सर्वांच्या ठेवीदारांचे हे पैसे आहेत। लेकरू रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही, ही आपली महाराष्ट्र म्हण आहे। आपण सुरुवातीला आंदोलन केलं त्यावेळेस आपला गुन्हा दाखल झाला, ज्यावेळेस नंतर SP साहेबांना भेटून परत पोलीस स्टेशनला बऱ्याच जणांनी जाऊन भेट दिल्यानंतर गुन्हा हा वर्ग झाला
आणि आता प्रशासक नेमणं गरजेचं आहे आणि प्रशासक नेमून लवकरात लवकर ठेवीदारांचे पैसे मिळावेत यासाठी उद्याचा भव्य दिव्य असा मोर्चा आहे। या मोर्चामध्ये सहकुटुंब लहान मुलासह वयोवृद्धांनी ज्यांचे सर्वांचे पैसे अडकलेत त्या सगळ्यांनी हजर राहावं, कुणीही मागं राहू नये। ज्यांच्या रकमा आहेत त्यांनी प्रत्येकानं आलं पाहिजे आणि जर प्रत्येक जण भाग घेत नसेल तर या आंदोलनाला यश येत नसतं। हे आंदोलन यशस्वी करायचं असेल तर प्रत्येकाने उद्या या ठिकाणी हजर झालं पाहिजे, तरच आपले पैसे मिळणार आहेत एवढी विनंती करतो आणि थांबतो। मल्टीस्टेट शाखा जामखेड यांच्या ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत याकरिता 21/9/2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता शाखा जामखेड याच्या समोर खातेदारांनी येऊन आपल्याला शनिवारी खर्ड्या चौकामध्ये रस्ता रोको करायचा आहे। खऱ्या अर्थाने रमेशदादांनी सांगितलं की ठेवीदारांनी बाहेर पडलं पाहिजे। तर माझी सर्व ठेवीदारांना कळकळीची विनंती आहे की पैसे आपले खूप कष्टाचे आहेत, सर्वांनी घराच्या बाहेर निघणं गरजेचं आहे, आपले अमाऊंट सांगणं गरजेचं आहे आणि प्रशासनापर्यंत आपला आवाज या ठेवीदारांच्या माध्यमातून कसा पोहोचेल याची सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचं आहे। आणि आपण पाहतोच आहे की दादांनी सांगितल्याप्रमाणे आपण पोलीस स्टेशनला गेली 3 महिन्यापासून झटत आहोत, पळत आहोत, तरी पोलीस स्टेशनचे PI तिथले संबंधित कर्मचारी अद्याप येतो आपल्या जो गुन्हा दाखल केला, एक तर गुन्हा दाखल करायला आपल्याला 3 महिने लागले, गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आपल्याला त्याची चौकशी होत नाही म्हणून त्याला परत 2 महिने लागले, चौकशी झाली नाही झाली यासाठी आपण विचारायला गेलो असता त्यांनी उडाउडीची उत्तरे दिलेली आहे। म्हणून आपला ठेवीदारांचा आवाज या नगरच्या जिल्हाधिकाऱ्यापर्यंत, मी तर म्हणतो नगरच्या जिल्हाधिकाऱ्यापर्यंत नाही तर या सरकारपर्यंत, या सरकार म्हणजे जे मुख्यमंत्र्यापर्यंत उपमुख्यमंत्र्यापर्यंत कसा आपला आवाज जाईल आणि प्रशासनाला आपली दखल 100% घ्यावाच लागेल। याकरिता दादांनी सांगितल्याप्रमाणे रोज उद्या 21 तारखेला न चुकता आपल्या कुटुंबासहित उद्या शनिवार जरी बाजार असला तरी माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही अगोदर रस्ता रोकोसाठी हजर राहा, नंतर तुमचं काय शनिवारचे बाजारचे काम असेल ते बाजारचे काम करा, अन्यथा तुमचा विचार कुणीही करणार नाही याची काळजी तुम्ही घ्या अशी मी विनंती करतो आणि थांबतो।